नमस्कार मित्रांनो, मी कुणाल मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं VJNTसाठी, तर ते बघू आपण NTDसाठी. याच प्रकारे तुम्ही दुसऱ्यांसाठी पण काढू शकता. तर आपल्याला डॉक्युमेंटची काय काय गरज आहे, यापैकी ॲप्लिकंटचा फोटो लागेल, वोटर ID, टेलिफोन, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, आधार कार्ड ॲप्लिकंटचं, आणि यात बेनिफिशरीची लागतील. बेनिफिशरीचे जसं की कास्ट व्हॅलिडिटी वगैरे वगैरे, त्याचं आधार कार्ड, ते सर्व जोडून घ्यायचं आहे. तर आपल्याला आधी VJNTचं सर्टिफिकेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिस्टर, श्री काय लावायचं आहे. जर माणूस असला तर मिस्टर, आणि जर वयस्कर असला तर श्री लावा लागेल. पहिले त्यांचं नाव ॲप्लिकंटचं, नंतर वडिलांचं नाव, त्यांच्या अर्जदाराचं आधी नाव, आणि नंतर त्यांच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. ऑक्युपेशन, व्यवसाय काय त्यांचा, ते काय करता, म्हणजे शेती वगैरे, मजूर, ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आधार नंबर ऑप्शनल आहे, म्हणजे जर तुम्हाला नाही टाकायचा पण असला तरी चालेल. ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यांचा. ॲड्रेस म्हणजे जो राहत आहे तोच, आणि तुम्ही जे ॲड्रेस टाकसाल त्या तहसीलवर जाईल तो, म्हणजे त्या तहसीलदार तो ॲक्सेप्ट करेल. तर मी सध्या भुसावळ तालुक्यातला आहे, त्यावर मला भुसावळ येईल. नंतर आपल्याला कोणासाठी बनवायचं आहे, आता मला या ॲप्लिकंटच्या मुलासाठी, म्हणजे अर्जदाराच्या मुलासाठी कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे. तर त्याचं सन सिलेक्ट करून घेतलेलं आहे. नंतर आपण त्याचं सोल्युशन, मुलगा कुमार सिलेक्ट करून घेतला आहे. मुलगा आहे तर कुमारी, कुमार किंवा काय सिलेक्ट करू शकता. नंतर त्याचं आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे, डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड, परमनंट ॲड्रेस त्याचा तोच आहे का जो वरती दिलेला आहे. नंतर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. नंतर हिंदू, जर तुम्ही दुसरं कोणतं असाल तर ते पण, हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही कोणता गाव सोडून दुसऱ्या जागी राहत असाल तर तुम्हाला हे भरावं लागेल, म्हणजे तुमचे जुने जे विलेज आहे ते. नंतर तुम्हाला अटॅचमेंट काय काय लावायचे आहे. तुम्ही जर हे नाही पण लावले तर चालता, हे फक्त डिस्क्रिप्शन विचारता, म्हणजे याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून फिल करायला लागते, याला काही जोडावं नाही लागत. आता मी नो करतोय. नंतर तुमचे 5 गावं जिथं तुमचे नातेवाईक राहतात ते टाका. रिझन हे इम्पॉर्टंट आहे. जिथं जिथं रिझन एज्युकेशन टाकतो मी, तुम्ही दुसरं काही असेल तर ते टाकू शकता. ॲफिडेविट लागते की नाही ते बघून घ्यायचं आधी. नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ID मिळेल, आणि तुम्ही पुढे गेल्या ओके दाबलं की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचं येईल. तर माझ्याकडे खूप कमी डॉक्युमेंट असल्याने मी ते टाकणार आहे. तर सर्वात आधी अर्जदाराचं मी आधार कार्ड अपलोड करणार आहे. आधार कार्ड हे 75 ते 500 KB मधलं पाहिजे, कोणती पण साईज. नंतर रेशन कार्ड सिलेक्ट करून घेतो. रेशन कार्ड म्हणजे अनिवार्य नाही आहे, बाकी माझ्याजवळ आहे अर्जदारचं, तर ते टाकून घेतो आहे मी. अदरमध्ये आपण त्याचं स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन टाकून घेणार आहे. सेल्फ डिक्लेरेशनची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथनं डाउनलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता तो, किंवा तुम्ही खाली जरी गेले डॉक्युमेंटवरती तरी ते दिसेल. नंतर आपल्याला ॲप्लिकंटचं, म्हणजे जो बेनिफिशरी, जो लाभार्थी, त्याचा फोटो ID आपल्याला करायचा आहे. फोटो ID म्हणजे काय, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही असेल त्याचं ते आपल्याला जोडायचं आहे. तर माझ्याकडे त्याचं आधार कार्ड आहे, सिम्पली ते मी सिलेक्ट करून घेतो आहे.
नंतर त्याचा LC आपल्याकडे म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, तो सुद्धा आहे, तर तोही मी टाकून घेतोय. नंतर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट आहे, हे इम्पॉर्टंट नाही आहे. बाकी जर असलं तर तुमचं कास्ट सर्टिफिकेटला काही नडणार नाही, जास्त टाईम किंवा लावणार नाही. ते कास्ट सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाचं म्हणजे भावाचं, बहिणीचं, आईचं, कोणाचं दुसऱ्याचं असलं तरी ते लावावं लागेल काकाचं. नंतर कास्ट व्हॅलिडिटी जर त्याच्या भावाची वगैरे असले, अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट एव्हिडन्स, तो ज्या जागेवर राहत असला त्याचे काही डॉक्युमेंट असले किंवा त्याच्या कास्ट संबंधित काही डॉक्युमेंट आणखी असले तरी तेही चालतील. नंतर त्याच्या वडिलांच्या कास्ट म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत किंवा म्हणतो आपण फोटोकॉपी, ते पण चालेल. हे इम्पॉर्टंटच आहे. हे जर नाही लावलं तर तुमचं कास्ट सर्टिफिकेटला टाईम खूप लागेल. नंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुम्हाला 70 रुपयाचं चलन भरायचं आहे मित्रांनो, तर ते भरून घ्यायचं. बघा 70 रुपये झालेलं, पहिले 33 होता, आता 70 आहे. नंतर प्रोसीड टू पेवर केल्यावर आपल्याला QR कोड जसं काही भरायचं असेल ते चलन भरून घ्यायचं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सर्व डॉक्युमेंट आहे, जास्तीत जास्त जितके डॉक्युमेंट असतील तितके लावायचे आहे, त्याच्याने म्हणजे पुढं अडचण नाही येत. मित्रांनो, आपलं चलन भरलेलं झालेलं आहे, तर आपल्याला आता डायरेक्ट फॉर्म जो फिलअप झालेला आहे पूर्ण प्रकारे, आणि नंतर आपल्याला अशी पावती मिळून जाईल की आपण काय काय जोडलेलं आहे वगैरे. डॅशबोर्डवर दिसून जाईल आपण फॉर्म भरलेला आहे, आणि इथं आपण डाउनलोड करू शकता किंवा रिजेक्ट झाला तर